नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण होळी विशेष पुरणपोळी बनवणार आहोत. आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहोत. आज आपण पुरणपोळी न भाजता ती तळून बनवणार आहोत. ही तळलेली पुरणपोळी खायला खूप टेस्टी लागते. तसेच ही पुरणपोळी मऊ देखील होते. त्यासाठी गॅसवरती एक कुकर ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 3 वाटी पाणी घालायचे. नंतर एका पातेल्यामध्ये 1 वाटी चणा डाळ घ्यायची. त्याच्यामध्ये पाणी घालायचे व चणा डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी 3 पाण्याने चणा डाळ स्वच्छ धुवून घेतली. कुकरमधील पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेली चणा डाळ घालायची आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व कुकरचे झाकण लावून घ्यायचे आणि कमी ते मध्यम गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. नंतर आपल्याला कणिक मळण्यासाठी एक ताट किंवा पाटी घ्यायची आहे. इथे मी एक छोट्या आकाराची पाटी घेतलेली आहे. पाटीमध्ये थोडेसे पाणी घालायचे. नंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे व पाव चमचा हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचे. नंतर पाटीमध्ये 1.5 वाटी कणिक घालायची आणि आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे. कणकेमध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे. कणिक जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही, अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. कणिक आपल्याला जास्त वेळ चुरून घ्यायची आहे. पुरणपोळीची कणिक मळत असताना आपल्याला ती थोडी जास्त वेळ चुरून घ्यायची आहे, म्हणजे पुरणपोळी फुटणार नाही. कणिक मळून झाल्यानंतर त्याच्यावरती 1 चमचाभर तेल घालायचे आणि अजून तेल घातल्यानंतर आपल्याला कणिक 1 ते 2 मिनिटांसाठी चुरून घ्यायची आहे. पुरणपोळीची कणिक छान अशी चुरून घेतली तर पुरणपोळी देखील छान बनते. इथे आपली पुरणपोळीची कणिक मळून झालेली आहे. त्याच्यावरती नंतर 1 चमचाभर तेल घालायचे. अजून 1 ते 2 मिनिटांसाठी कणिक छान अशी चुरून घ्यायची. पुरणपोळीची कणिक इथे आपली मळून झालेली आहे. नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला कणिक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहे. इथे आपली डाळ देखील शिजून तयार झालेली आहे. कढईवरती एक चाळणी ठेवायची. नंतर चाळणीमध्ये शिजलेली चणा डाळ ओतायची आणि चणा डाळीमधील पाणी काढून घ्यायचे. डाळीमधील सर्व पाणी निथळून गेल्यानंतर चणा डाळ आपल्याला वाटीच्या साह्याने बारीक करून घ्यायची आहे. नंतर ती डाळ कढईमध्ये घालायची व त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आणि गूळ मिक्स करून घ्यायचा. चणा डाळीमध्ये आपल्याला गूळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला डाळ आणि गूळ एकत्र परतवून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी चणा डाळीसाठी 1 वाटीच गूळ घेतलेला होता. या प्रमाणानुसार पुरणपोळी परफेक्ट गोडीची बनली जाते. जर तुम्हाला पुरणपोळी जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून पाव वाटी गूळ घेऊ शकता. पुरणपोळीचे पुरण परतत असताना आपल्याला ते उलटण्याने हलवत राहायचे आहे, म्हणजे ते खाली चिटकणार नाही. तसेच पुरण परतायला आपल्याला कढई ही जाड तळाचीच घ्यायची आहे, त्याच्यामुळे कढईला खाली पुरण चिटकणार नाही. नंतर बारीक केलेली वेलची व जायफळची पावडर टाकायची आणि ती पुरणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतर पुरण अजून आपल्याला 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे. तर इथे आपले पुरणपोळीचे पुरण बनवून तयार झालेले आहे. पुरण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. इथे आपली कणिक देखील भिजलेली आहे. नंतर आपल्याला कणिक एक वेळेस अजून मळून घ्यायची आहे. नंतर आपल्याला कणकेत एक छोटा गोळा घ्यायचा आहे व त्याचा गोल हुंडा बनवून घ्यायचा आणि कणकेची आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नंतर पुरण भरायचे आहे आणि एका हाताने आपल्याला कणिक वरती सरकवायचे आहे व एका हाताने पुरण आपल्याला खाली दाबून घ्यायचे आहे आणि आपल्याला पुरणाचा हुंडा बनवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला हुंडा पॅक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हाताने तो दाबून थोडासा पसरवून घ्यायचा आहे. नंतर पिठामध्ये आपल्याला हुंडा बुडवून पोळपाटवरती हुंडा ठेवायचा आहे आणि आपल्याला लाटण्याच्या साह्याने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी लाटत असताना आपल्याला ती हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे, म्हणजे ती फुटणार नाही. सर्व बाजूने आपल्याला पुरणपोळी एकसारखी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळीच्या कडा देखील लाटून घ्यायच्या आहेत. इथे आपण पुरणपोळी तळून बनवणार असल्यामुळे मी इथे छोट्या आकाराची पुरणपोळी बनवत आहे, जास्त मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवत नाही. तर इथे आपली एक पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पुरणपोळी सोडून घ्यायची आहे
व थोड्या वेळ एका साईडने ती तळून घ्यायची आहे व थोड्या वेळ झाल्यानंतर आपल्याला ती पलटून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडने आपल्याला पुरणपोळी तळून घ्यायची आहे। पुरणपोळी तळत असताना गॅस कमी ते मध्यम ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला पुरणपोळी छान अशी तळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली एक पुरणपोळी तळून तयार झालेली आहे। नंतर ती पुरणपोळी झाऱ्याच्या साहाय्याने काढून घ्यायची आणि त्याच्यातील तेल तळून घ्यायचे व पुरणपोळी एका ताटामध्ये काढून ठेवायची। नंतर आपल्याला एक हुंडा बनवून घ्यायचा व पोळपाटावरती हुंडा ठेवून त्याची पुरणपोळी लाटून घ्यायची। नंतर गरम तेलामध्ये पुरणपोळी सोडून पुरणपोळी तळून घ्यायची। एका साईडने पोळी तळल्यानंतर ती पलटवून घ्यायची आणि पुरणपोळी दुसऱ्या साईडने ती तळून घ्यायची। तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता पुरणपोळी पुरीसारखी टम्म फुगत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि गरम तेलामध्ये घालून त्या दोन्ही साईडने छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत। सर्वच पुरणपोळ्या छान अशा फुगत आहेत। सुरुवातीला 1 ते 2 पुरणपोळ्या लाटून तेवढ्याच पुरणपोळ्या आधी तळून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला तेवढ्याच 1 ते 2 पुरणपोळ्या लाटायच्या आणि त्या पुरणपोळ्या तळून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुरणपोळ्या तळून घ्यायच्या आहेत। ही तळलेली पुरणपोळी खायला खूपच टेस्टी लागते व ही पुरणपोळी मऊ देखील होते। नेहमी तर आपण भाजूनच पुरणपोळी बनवतो, पण एक वेळेस अशा पद्धतीने तळून पुरणपोळी बनवून पहा। ही पुरणपोळी खायला खूप टेस्टी लागते व एकदम मऊ देखील बनते। तर तुम्हाला ही पुरणपोळी आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।